मित्रहो नमस्कार. अलीकडच्या काळात पॅटर्न हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कुठे एखाद्या ठिकाणी विजय मिळवला, कोणी एखाद्या ठिकाणी यशस्वी झाला की त्याचा पॅटर्न, अशी एक सोशल मीडियावर चर्चा रंगते. निरर्थक चर्चा असते ही. आज अशाच एका पॅटर्नची आपण चर्चा करणार आहोत, जो सोशल मीडियावर त्या व्यक्तीच्या कार्यकर्त्यांनाही पसरवलेला नाही, तर मीडियानेच उगाचून तयार केलेला पॅटर्न आहे. ज्या पॅटर्नचं नाव आहे कोकणामध्ये चालणारा सामंत पॅटर्न. आता त्या सामंत पॅटर्नची आपण पोलखोल करणार आहोत आजच्या या व्हिडिओतून. तुम्हाला माहिती असेल, सामंत म्हटलं की राजकारणातील उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत, या दोघांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. उदय सामंत यांनी यापूर्वी अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत आणि अनेक वेळा आमदार झालेले आहेत. ते जिंकून कसे आले इथपासून किरण सामंत हे त्यांच्या बंधूंना पण जिंकून कसं आणलं, हे दोन्ही भाऊ एकत्र विधानसभेत गेले म्हणून मीडियानं या पॅटर्नला सामंत पॅटर्न नाव ठेवलं. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतसुद्धा त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आले, त्यामुळे सामंत पॅटर्न असं नाव ठेवण्यात आलं. चला, या सामंत पॅटर्नची पोलखोल करणार आजचा व्हिडिओ आहे. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोती. मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये पॅटर्न म्हणायचं, लोकांनी एखाद्या माणसानं 2-3 ठिकाणी यश मिळवला की त्याचा पॅटर्न, हे पॅटर्न शब्द एवढा खूप सवयीचा झालेला आहे की त्याच्यात काय विशेष असं वाटत नाही. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असाच एक सामंत पॅटर्न अलीकडे उदयास आला आहे. आता खरंच सांगायचं झालं तर लोकशाहीत वगैरे असले कुठे पॅटर्न वगैरे नसतात. तो लोकशाही ही अलीकडच्या काळातली आपली शोकांतिका झालेली आहे. तुम्हाला मी पॅटर्नची पोलखोल केल्यावर तुम्हाला नक्की कळेल की भारतात लोकशाही नांदते, आपल्या महाराष्ट्रात लोकशाही नांदते की काही वेगळाच प्रकार नांदतो आहे. हे तुम्ही पॅटर्न सगळं ऐकून घेतल्यावर तुम्ही स्वतः ठरवा. आणि हो, हा सगळा व्हिडिओ बघितल्यावर सामंत पॅटर्न खरंच रत्नागिरीमध्ये चालतो का, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. मित्र हो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वी एक कल्ली असं शिवसेनेचं राज्य होतं. त्यावेळी राष्ट्रवादी, एक संघ असलेल्या राष्ट्रवादीमधून एक नवीन तारा उदयाला आला. त्यांचं नाव उदय सामंत. उदय सामंत यांना तशी म्हटलात तर राजकीय पार्श्वभूमी फार नव्हती. त्यांचे वडील हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते, त्यामुळे घरी आर्थिक सुबत्ता होती. आता मुलानं राजकारणात जायचं ठरवलं. त्या राजकारणाचा फार मोठा कुठला बेस नव्हता. त्यांनी एक स्वतःचं हे जाणलं, तत्त्व जाणलं आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये युवा परिवार जो आहे, तरुण वर्ग जो आहे, त्यांना आकर्षित करायला सुरुवात केली. रत्नागिरीत त्या काळात म्हणजे जवळपास एक 15-20 वर्षापूर्वी युवा महोत्सव भरवायला सुरुवात केली. तो युवा महोत्सव एवढा मोठ्या प्रमाणावर भरवला की जवळपास 7 ते 8 दिवस तो युवा महोत्सव चालायचा. त्याच्यातून वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायच्या, मुलांना व्यासपीठं द्यायची, तरुणांना, आणि प्रत्येक प्रकारात बक्षीस छोटी छोटी का असेना पण ती बक्षीस होती. त्या काळात असं डान्सर असेल, एकपात्री प्रयोग असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, ट्रॅडिशनल ॲक्टिव्हिटीज असतील, तर ह्याच्यासाठी काय फार मोठी बक्षिसं नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एका व्यासपीठावर आणण्याचं काम उदय सामंत यांनी केलं आणि हळूहळू ते तरुणांमध्ये लोकप्रिय व्हायला लागले. असं सगळं करता करता त्यांनी आमदारकीमध्ये ते उभे राहिले आणि जिंकून आले. जिंकून आल्यानंतर त्यांनी मग एकदा जिंकल्यानंतर पुढच्या वेळी पण तसंच तो युवा महोत्सव त्यांनी बंद पडू दिला नाही. त्यामुळे तरुणांमध्ये आणि ते उदय सामंत हे स्वतः तरुण असल्यामुळे ते त्यांचं एक थोडक्यात आयकॉन बनले, आवडायला लागले लोकांना. त्यातच कसं होतं की एखाद्याने क्रिकेट स्पर्धा भरवली, तर क्रिकेट स्पर्धा भरवल्यावर त्या ठिकाणी उदय सामंतांच्या घरी तुम्ही गेला तर 10-15 हजार रुपयाची ते देणगी द्यायची क्रिकेटच्या मॅचला. असं करायचे. त्यामुळे ते त्यांचं जे जाळं आहे ते आणखीन पसरलं. असं उदय सामंतांनी राजकारणात पाय रोवले. आता इतके वर्ष आमदार झाल्यावर त्यांच्याकडे एक पदं चालत आली. एक पदं झाल्यानंतर मंत्री झाले. सध्या ते उद्योगमंत्री आहेत महायुतीच्या सरकारमध्ये. असे वेगवेगळे मंत्रिपदं त्यांनी उपभोगली. आता प्रश्न राहिला की किरण सामंत या त्यांच्या बंधूंना त्यांनी निवडून आणण्याचा. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, रत्नागिरीत उदय सामंत आणि नंतर भास्कर जाधव राष्ट्रवादीत गेल्यानंतर ह्या 2 सीट सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी सगळीकडे शिवसेना होती. आता उदय सामंतांनी त्यांच्या बंधूंना निवडून कसं आणलं, तर किरण सामंत ज्या राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, संगमेश्वर राजापूर
विधानसभा मतदारसंघातून. त्या मतदारसंघात पूर्वी राजन साळवी यांचं वर्चस्व होतं. राजन साळवी हे शिवसेनेचे एक नगराध्यक्ष राहिलेले रत्नागिरीचे. ते रत्नागिरीतच राहत होते. मात्र त्यांनी त्यांचं राजकीय भविष्य बघून राजापूरमध्ये कार्य करायला सुरुवात केली. रत्नागिरीमध्ये राहून राजापूरला ते कार्य करायचे. नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर तिथे राजापूरला म्हणावा तसा उमेदवार शिवसेनेकडे नव्हता. कारण त्याच्याकडे अगोदर शिवसेनेचे असलेले गणपत कदम यांनी नारायण राणे यांचा बोट पकडून त्यांच्याबरोबर ते गेले होते काँग्रेसमध्ये. त्यामुळे शिवसेनेला तिथे उमेदवार कोण हा प्रश्न होता. त्याचवेळी उदय सामंत यांनी काही वर्ष अगोदर तिथून त्यांनी सुरुवात केली होती राजकारणाची. वेगवेगळ्या ठिकाणी सण समारंभाला जायचं, कोणाकडे बारसा असेल, कोणाकडे मयत असेल तर तिथे हाक मारायला जायचं. अशा याच्यातून त्यांनी लोकसंपर्क वाढवला. लोकसंपर्क वाढवल्यानंतर उदय सामंत त्यावेळी होते राष्ट्रवादीत आणि ते निवडणूक लढवायचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या बळावर. त्या ठिकाणी ही रत्नागिरीची सीट होती ती महायुती म्हणून भाजपकडे होती. त्यावेळी रत्नागिरीत मी मगाशी तुम्हाला सांगितलं रत्नागिरीत आणि राजापूर वगैरे या पूर्ण मतदारसंघांमध्ये शिवसेनेची एकसंघ ताकद होती. राजन साळवी यांच्याकडे पैसा कमी होता आणि रत्नागिरीत उभ्या असलेल्या उदय सामंत यांच्याकडे मतदारांची कमी होती. यावेळी दोघांनी हातमिळवणी केली. राजन साळवी आणि उदय सामंत हे राजकारणातले जुने मित्र. त्यांनी त्यांची मैत्री इथे जपली. कशी जपली तर उदय सामंत राजन साळवी यांना फायनान्स करणार त्यांच्या निवडणुकीसाठी आणि त्या बदल्यात राजन साळवी यांनी रत्नागिरीत ते अगोदरच मागाशी म्हटलं तुम्हाला की ते रत्नागिरीतच राहायचे. रत्नागिरीतच लहानाचे मोठे झाले. त्यामुळे रत्नागिरीत त्यांचा जनसंपर्क होताच. रत्नागिरीचे नगराध्यक्ष ते राहिलेले आहेत. तर तिथली जी मतं आहेत रत्नागिरी शिवसेनेची ती भाजपला न देता राष्ट्रवादीकडे वळवायची. बघा हा व्यवहार रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार शिवसेनेची एवढी मोठी ताकद असतानासुद्धा भाजपचा उमेदवार एक वेळा सोडला, 1 किंवा 2 वेळा टर्म झाल्या असतील भाजपच्या उमेदवाराच्या. बाळ माने उमेदवार होते तर त्या 1-2 टर्म सोडल्या तर तिसऱ्या वेळीपासून किंवा पुढच्या वेळेपासून ते पडतच राहिले. बघा शिवसेनेची एवढी मोठी ताकद असतानासुद्धा भाजपचा उमेदवार तिथे पडायचा आणि त्याला स्वतः बाळ माने हे सुद्धा कारणीभूत आहे. असं नाही की शिवसेनाच कारणीभूत आहे, बाळ मानेसुद्धा कारणीभूत आहेत. लोकांना फसवणं, लोकांना एखादी आपण ही देतो की ह्या दिवशी मला भेटायला, मी तुमचं काम करेन किंवा आपण त्यावेळी बोलू, तर त्यावेळी नच येणं किंवा असलो तरी नाही म्हणून सांगणं, काय ते कारणं सांगणं, आर्थिक गोष्टीमध्ये थोडं कमकुवतपणा आणणं, म्हणजे एखाद्याला पैसे देतो केले असतील तर ती बिलं थांबवणं, त्या वेळच्या वेळी न देणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाळ माने हे अडचणीत आले त्यांच्या कर्तृत्वामुळे. आणि उरलेलं जे कर्तृत्व होतं हे शिवसेनेनं कर्तृत्व केलं आणि पाठीत भाजपच्या खंबीर खूप असला. त्याचा असा झाला परिणाम मित्रांनो की उदय सामंत हे निवडून यायला लागले आणि तिकडून हळूहळू राजन साळवी यांचा स्वतःचा लोकसंपर्क होताच. त्यांना पैशाची अडचण होती ती उदय सामंत पूर्ण करायचे आणि राजन साळवी राजापूर मतदारसंघातून निवडून यायची. आता गंमत अशी झाली, थोडं राजन साळवी आणि उदय सामंत यांच्यात थोडं फार वितुष्ट निर्माण झालं असेल किंवा काही असेल. तिथे किरण सामंत यांना प्रमोट केलं गेलं त्या मतदारसंघात आणि किरण सामंत यांना प्रमोट गेल्यानंतर किरण सामंत यांनी तिथे लोकसंपर्क वाढवला. आता त्यांच्या लोकसंपर्काची रणनीती काय तुम्हाला सांगतो. तुमच्या मागे 100-150 मतदार असतील तर किरण सामंत तुमच्याकडे येणार. बाकी त्या मतदारांशी त्यांना काय पडलेलं नाही. राजन साळवींचे गणितं वेगळी होती. ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोचायचे, पण त्यांनी काम कुठलंच केले नाही. फार अशी लक्षात राहील कारण राजन साळवी माझ्या माहितीनं 1-2 वेळा तरी आमदार होते, मला वाटतं 2 वेळा की 3 वेळा. त्या टर्ममध्ये राजन साळवींनी कोणतंही लक्षात राहील असं काम लोकांची केलेलं नाहीत. त्यांनी फक्त बारशाला जा, कोणाकडे लग्न असलं तर तिथे गिफ्ट द्यायला जा, छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या केल्या ज्याच्याकडून एक स्वतःची अटॅचमेंट वाढते प्रत्येक व्यक्तीशी, ती त्यांनी केली कामं न करता. आणि लोकांनी वाटायचं की आमदार आपल्या घरी आला, ही एक गोष्ट होती. तर ती अटॅचमेंट त्यांनी वाढवली. आणि ह्यांची रणनीती कशी होती, तुमच्याकडे 100 लोकांची जर मतं असतील तुमच्या पाठीमागे तर तुमच्या घरी येणार, तुमचा काय जो हे असेल मेहनताना किंवा तुम्हाला काय जर लागणार असेल तर तुमच्या अडचणी किरण सामंत भागवणार, अशी त्यांची गोष्ट सुरू झाली. हे सगळं सुरू झालं गेले 4 ते 5 वर्ष हे सगळं सुरू होतं. आणि राजन साळवी म्हटलं त्यांचा हळूहळू ते हवेत जायला लागले. मग त्यांच्या मागे काय म्हणतात ती चौकशी लागली त्यांच्या मालमत्त्यांची वगैरे वगैरे.
त्यानंतर त्यांचा जनसंपर्क कमी पडायला लागला आणि लोकांच्या नंतर लक्षात यायला लागलं की हे फक्त काहीच कामं करीत नाहीत, आपली काहीच कामं करीत नाहीत, फक्त आपल्या कार्यक्रमाला वगैरे येतात. हे लोकांना विचित्र वाटायला लागलं. लोकांना काय तर त्याचं वाटायला लागलं ना नाविन्य, जसं पूर्वी होतं. आणि किरण सामंतांनी परत जे उदय सामंतांनी सुरुवातीच्या काळात केलं होतं तेच किरण सामंतांनी केलं, की बुवा कोण क्रिकेटची मॅच असेल तर त्याला 10-15 हजार रुपये दे, असं त्यांनी तिकडे संपर्क वाढवला आणि त्यांना उमेदवारी मिळून गेली. उमेदवारी मिळाल्यानंतर राजन साळवींचं मागाशी तुम्हाला म्हटलं होतं, राजन साळवींचा फायनान्स बंद केला उदय सामंतांनी, ज्या फायनान्सवर ते निवडून येत होते. त्यामुळे राजन साळवी ढेपावून गेले आणि तिथे किरण सामंत निवडून आले. आता किरण सामंतांकडे प्रत्यक्षात नेतृत्व गुण किती आहेत? किरण सामंतसुद्धा कोणत्या पाऊलवाटेवर चालतात, ते लोकांची, तुमच्या आमच्या सामान्याची कामं करतात का, हे त्यांचा एकदा अनुभव घेऊन बघा, मग तुम्हाला कळेल. तरीसुद्धा ते निवडून आले का? आणि कोकणामध्ये एक विचित्र पद्धत आहे लोकशाहीच्या जेव्हा निवडणुका होतात त्यावेळची. जो उमेदवार असतो ना, तो तर तुमच्याकडे 100 मतं तुमच्या मागे आहे, तर तुम्हालाच काय ते 10-15 हजार रुपये देतो. मग तो जो नेता असतो, स्थानिक नेता, तो काय करतो, त्यातल्या लोकांना, खालच्या लोकांना जे मतदार असतील त्यांना वडापाव दे, कांदा भजी दे, काय पिणार असतील तर त्यांना काहीतरी एखादी क्वार्टर पास एवढ्यात भागून नेतो. इतर ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी कसं होतं, खानदेश असेल, मराठवाडा असेल, तिथे लोक स्वतः घेतात. मी मतदार, माझ्या घरातले 4 मतदार आहेत, 3-3 हजार रुपयाप्रमाणे टाक, असा व्यवहार इकडे चालतो. कोकणात तसं नाही चालत. तुमच्या नेत्याला ज्याच्याकडे 100 मतं आहेत, ज्यांच्याकडे 150 मतं आहेत, त्यांना त्याच्या ह्याच्यानुसार दिलं जातात पैसे, मग त्यांना वडाभाव देतो. ह्या एवढ्या गोष्टीवरच मतदार विकत घेतले जातात. त्यामुळे हा सामंत पॅटर्न हा असा उदयास आलेला आहे. आता सांगायची गोष्ट अशी की या सामंतांनी एवढी रत्नागिरी काबीज केली, हळूहळू म्हणता की आता तुम्ही बघताय रत्नागिरीची किती कामं सुरू आहेत, कित्येक वर्ष कामं सुरू आहेत रस्त्याची. अजूनसुद्धा सिटीतले रस्ते व्यवस्थित झालेले नाही. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे रत्नागिरीचं मेन सौंदर्य जर बघायला आला एखादा बाहेरचा पर्यटक, तर त्याला काय दिसेल, हे असे उघड्या बोडके रस्ते, रस्त्यानजीक एखादं झाड पण नाही, पूर्ण रत्नागिरी ओकीबोकी करून ठेवलेली आहे. रत्नागिरीतून पूर्वी फिरताना अगदी 3-4 किलोमीटर जरी रत्नागिरी शहरातल्या शहरात फिरलं तरी कुठेतरी झाडाची सावली असायची. सावली पूर्ण नष्ट झालेली आहे. पूर्ण सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्ण तुम्हाला जाळून टाकतो. अशी रत्नागिरीची सध्याची बकाल अवस्था कोणी केली असेल तर ह्या आमदार उदय सामंत यांनी केलेली आहे. मित्र, सांगायची गोष्ट म्हणजे आता जिल्हा परिषद निवडणुकी, पंचायत समिती निवडणुकांमध्ये हाच पॅटर्न चालला. म्हणजे उदय सामंत आणि किरण सामंत यांनी त्यांचे उमेदवार निवडून आले. त्यावेळीसुद्धा अशीच रणनीती वापरली गेली की बघा आणि कसं आहे, प्रचार कसा केला गेला सांगतो तुम्हाला. बघा, तुम्ही जर झेडपी सदस्य दुसऱ्या माणसाला निवडून दिले दुसऱ्या पक्षाच्या, तर तुमच्याकडे निधी येणार कुठून, तुमची कामं कशी मार्गी लावणार, असा प्रश्न त्यांनी मतदारांनाच केला. मतदार गोरगरीब मतदार आहे, त्यामुळे मतदार या गोष्टीला भुलून गेला की बाबा आपली कामं झाली पाहिजेत. आता ह्यांनी किती कामं केली हे तुम्ही बघू शकता. म्हणजे काही कामं केली, उदय सामंतांनी काही कामं केली नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण एक वैयक्तिक अटॅचमेंट असायला पाहिजे मतदारांची. ती कोणाचीही मतदारांशी अटॅचमेंट अजिबात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोकणातील मतदार आहेत ते मुंबईच्या लोकांवर अवलंबून राहतात. मुंबईतून सूत्र फिरली, मुंबईतील जे कोणी तुमचा आमचा सख्खा नातेवाईक कोणी मुंबईत राहत असेल तर तिकडून त्या सख्ख्या नातेवाईकाचा आदेश आला की ह्याला मतदान करायचं बरं, की त्यांनी मतदान केलं कोकणातल्या लोकांनी. हे कित्येक वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, हा सामंत पॅटर्न वगैरे काही नाही. जी राजन साळवीची जशी अखेर झाली राजकारणामध्ये, तशीच अखेर किरण सामंत यांचीसुद्धा होणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीला जे गोष्ट सुरू होते त्या गोष्टीला कधी ना कधी एंड हा असतोच. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्न वापरत नाही, वेगवेगळ्या पद्धती राजकारणात वापरत नाही, तोपर्यंत तुम्हाला 2-3 टर्म तुमच्या होतील, त्यानंतर लोक कंटाळून जातील. तुम्ही माहिती आहे नारायण राणे यांचं सिंधुदुर्गामध्ये काय झालं. आता ते भाजपमध्ये आलेत, त्यामुळे त्यांना परत चांगले दिवस आले. पण जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचं काय झालं हे तुम्ही जवळचं उदाहरण, जवळच्या जिल्ह्यातलं तेच उदय सामंत आणि किरण सामंत यांचं होऊ शकतं, जर त्यांनी लोकांशी संपर्क वाढवला नाही, तर लोकांची कामं केली नाहीत तर. तुम्हाला मी उदाहरण असं सांगितले की किती राजकीय नेते कोकणामध्ये उदयाला आले. आणि तुम्हाला मित्र सांगू का, अनेक लोक असे आहेत की त्यांना वाटतं की लोकांची अटॅचमेंट झाली. आता बघा, तुम्हाला जाता 2-3 उदाहरणं सांगतो. मधु दंडवते, कोकण रेल्वे ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि जे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रचंड मेहनत केली, त्या मधु दंडवते यांना पराभव पत्करावा लागला होता. कोणाच्या विरोधात माहिती आहे का? त्यांच्या विरोधात निवडून कोण आला?
निवडून कोण आले तर निलेश राणे. खासदार त्यांची पहिली टर्म होती त्यावेळी मधु दंडवतेनं त्यांनी त्यांचा पराभव केला होता. बघा म्हणजे काय म्हणतात ते. त्यानंतर सुरेश प्रभू जे केंद्रामध्ये मोठमोठी खाती त्यांनी केंद्रीय उद्योग मंत्र्यांसारखं खूप मोठी खाती त्यांनी भूषवलेली आहेत. एवढा हुशार माणूस, तो हुशार माणूस पडला आणि त्यांच्या विरोधात निवडून कोण आला तर त्यावेळी पण आय थिंक निलेश राणे आले होते असं वाटतं मला. आता ह्यांच्या विरोधात मधु दंडवतेंच्या विरोधात माहिती आहे, पण असा क्षुल्लक उमेदवार निवडून यायला लागले. का आले निवडून तर त्या लोकांना असं वाटलं की सुरेश प्रभू हे मतदारांमध्ये फिरकत नाही, मतदारांना भेटत नाहीत. आता एवढा मोठा केंद्रात मंत्री असलेला माणूस, त्याच्यावर पूर्ण देशाची जबाबदारी असते, एका मतदारसंघाची नसते. पण मुद्दा असा आहे की लोकांमध्ये न मिसळणारा माणूस लोकांना जेव्हा कळतो तेव्हा ते हमखास त्याला घरचा रस्ता दाखवतात. ही 2-3 उदाहरणं तुम्हाला मी सांगितली. त्यामुळे ह्या सामंत पॅटर्नचं पुढे काय होईल याचं भविष्य तुम्हीच जाणून घ्या. मित्रो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.